कालची गोष्ट सांगतो तुम्हाला. काल प्रियंका गेलती वरच्या घरी. आता पांडूनी तिला काय काय सांगितलं मी व्हिडिओमध्ये बघितलं. आता व्हिडिओमध्येच एवढं सांगितलं असलं तर व्हिडिओच्या पाठीमागे काय काय सांगितलं असं, नक्की तिला फुगवतोय का तिचं कान भरतोय का चांगलं सांगतोय का माझ्या विरोधात सोडतोय हीच मला काय कळा नाही. नक्की काय म्हणणं आहे बाबा तुझं. आता हो, माझ्या पद्धतीने मी आलोय, कामधंदा करतोय, माझी फॅमिली जगवायचं बघतोय, तुला कुठला त्रास देतोय का. तू म्हणतो ना भावाचा त्रास आहे, भावामुळे माझी सुधारणा नाही, तर मला सुधारता येणार आहे. आणि तुमच्या पण बघा फॅमिलीमध्ये एकत्र फॅमिली तोपर्यंत वातावरण कसं आहे आणि वेगळं झाल्यानंतर कसं आहे. मग तसं त्याला थोडं स्वातंत्र्य पाहिजे होतं की बाबा माझं मी वेगळं राहतो, म्हणजे माझं मी लवकर फ्लॅट घेईन, गाडी घेईन, माझी प्रगती होईल. कोणतरी असं घरामध्ये असतं थोडक्यात मायासारखं की ती पुढं जाऊन देत नाही, पाठीमागं ओढतं. मग बाबा आता ओढतोय मी तर माया पद्धतीने मी तुझ्यापासून असं लांब झालो. आता लांब पण तुला जाऊन देऊ वाटत नाही, त्या दोष मी काय करू. आता लांब आलोय, माझ्या पद्धतीने मी जगतोय, कामधंदा करतोय, यूट्यूब चालवतोय. यूट्यूब पण आलं मनात तर चालवणार, नाही तर तुला सांगतो ते पण बंद करून टाकणार. त्याचं काय असतं, त्या जवळ वाटतंय की बाबा हा चांगलं चालतंय, हा वेळ मायाकडं, तोपर्यंत मी करणार. जेव्हा वाटत नाही ते टायमिंगला बंद करून टाकणार. काय यूट्यूबवरच असं लाईफ टाईम किंवा लेकरं बाळ ही काही घडीचं गाड्या आहे की कायमचंच मी ह्याच्यावरशी करेन म्हणून कुठला तरी बिझनेस माझ्या डोक्याने हे करेन. ह्या गोष्टी त्या आता आई वडील पण जास्त करून तुला सपोर्ट करता येतं. असू दे बाबा तू बारकाय हे नाव झालं, पण पहिली गोष्ट म्हणजे तुझ्याकडे पैसा पाणी कमवता येतो आणि जास्त रक्कम येते. त्यामुळं कसं ते गुळाला मुंगलं चिटकल्याने समजा कवल देव तिकडं देतो. जर इकडं मी 4 बोकडं कापली तरी पण तुला सांगतो देव तुझ्याकडं बघून हसणार, माझ्याकडनं काहीतरी चुकल्याचं असणार, तुझं बारकं करडू का असा. ह्या अशा गोष्टी त्या आता देवाची करणे त्याला कोण मारी काय म्हणतात ना तसं आहे. आता चलतंय चलू दे, आपल्या गाडा कसला टाकला एक एक दिवस काढतोय. पण मी काय म्हणतोय आता ठीक आहे हेतूवर बरं आईचं म्हणणं मी ऐकून घेतलं, वडिलांचं घेतलं. आता प्रत्येक फॅमिलीत हीच गोष्टी ते बरं का मित्रांनो. तर काल व्हिडिओ बघितला मी, प्रियंका वरच्या घरी गेलती, म्हणजे पांडू पूजेच्या घरी गेलती. त्या टायमिंगला पांडू सांगत होता तिला की बाबा ही भाऊ डोक्यावर पडला आहे बघा. आता माझ्या बायको एकटा अशा काय गोष्टी बोलल्या म्हणजे मला कसं वाटत की बाबा त्याला काय कळत नाही, किती वेळा सांगितलंय मी इथं बिझनेस टाकून देतो असं तसं. आणि बायको पण बोल गेली की त्या भानात लागली माझ्या विरोध बोलाय. हां बघा की भाऊजी मी सांगते त्यांना. आता कसलं लेक्चर तुम्ही माणसानं प्रियंका एवढी बोलू पण शकत नाही. खोटं वाटलं तर पांडुरंग वाघमारे त्याचा ब्लॉगच्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ बघा कशी बोलते टाळा टाळा टाळा, तुम्हाला विश्वास पण बसणार नाही. मीच म्हणते तिकडे एवढा खर्च आहे, पाणी पुण्याला, मी सांगते इथली बारामतीतली रूम आणि पुण्यातली रूम दोन्हीचं 5-5 हजार धरून 10,000 तिने लई हिशोब काढला. कॅल्क्युलेटर सध्या तुम्हाला सांगतो बंद पडलं, एवढं तिने हिशोब काढला. कॅल्क्युलेटर सुद्धा लाजलं की माझा पण बाप कोणतरी आहे, जसं की माझी बायको प्रियंका. बघा तिने सांगितलंय बाबा पुण्यातली रूम इथली रूम दोन्हीच मिळून 5-5 हजार, तिथलं जेवणाचं इथलं जेवणाचं, इथलं न्यायचं आणायचं, डिपॉझिट ही उचलायचं, दुखणं बहाणे एवढ्यापर्यंत तिने जागरण गोंधळापर्यंत सांगितलं दुसऱ्या. आणि ती मी ऐकत होतो आणि म्हणली ते ऐकतच नाही, त्यांचंच खरं करतात. मीच म्हणली इथं बिझनेस करू आणि मला कुठला पण बिझनेस टाकून द्या, मी करायला तयार आहे ही ती. आणि मी धाडसी, आता मी वाघीण झाली या, आता मला पहिल्यासारखं राहिले नाही, आता मी परपंच करायला शिकली, मी एकटी पोरांना शाळेत सोडवते, बाजार आणते, समज करते. आणि ती म्हणतात तुला पैसे पाहिजे तेवढं पोचवतो. अरे समजा ठीक आहे, हितवर ठीक आहे की बाबा तू आणू शकते दुकानला जाऊन ही ती, फक्त पैसा कमवून दाखव. पैसा आणून ती
आणून दाखव. आणायला तर मी पण आणेन मग काही पण हे पैसा कमावण्यासाठी जी मेहनत लागते ती खरी मेहनत आहे. आता एवढं सांगते मी, एवढं करेन तेवढं करेन, आणि मला मेसेज काल केला म्हणते ही कुत्र्याचं पिलू माझ्या मागच येतं कुठं पण, माझी इज्जत घालवते. आज तर शाळेपर्यंत आलं म्हणजे, आणि त्याला चुकवलं, मी थांबली की ती थांबते, मी चलली की ती पण चलतंय, आणि समधी माझ्या तोंडाकडे बघतात, आणि पाय पण चाटते, अंगठा चाटते, साडी ओढते, आणि मी काय करून फुटू टाकते. आणि म्हणले राग मी तुम्हाला सांगतो, वरच्या घरी आले, वरच्या पण घरी आले. मग त्या कुत्र्याचं पिलू झोपवलं म्हणली, झोपी गेल्या, मी गपचिप निघून आली, माझ्या आधी घरी आलं. आता हिला कुत्र्याचं पिलू कोंबड्याची पिलं ऐकत नाही ते, ही लागली परपंचात चालवाय, मला काहीतरी करून द्या. हिला चौकात जरी गाड्या टाकून दिला तरी ती गर्दी बघून पांढरं डोळं कर. मस्त टावा बोलती, घरात थोडंसं झाली दाडशी, ह्या घरात त्या घरात, पण चौकात गर्दीत गेलं तरी माणसं बघितलं तरी पायात पाय गोलमडून पडते ती. आता हिला जर वडापावचा गाडा टाकून दिला थोडक्यात, ते वडापावची प्लेट अशी होऊन चटणी वड्यात चटणी जायची, पावात वडा जायचा, आणि माणसं म्हणा हिला काय झालंय, लकवा फिकवाय काय, कोणी येईन का गिराय, माणसं मग हिला गाला द्यावं का, तिला ठीक द्यावं का, तुम्हाला सांगतो तिथं याडून जाय बया म्हणे मला नाही जमायचं, पळत चिकट घरी येईन. काहीतरी उगा आपलं उठायचं म्हणायचं मी हे करेन ते करेन, बोलाय समजा सोपं, कराय अवघड असते का. प्रत्येकाला वाटतं माझं पण स्वप्नातलं घर असावं, बगीचा असावं, गार्डन असावं, पोरं चांगल्या शिक्षणाला असावं, ताराबळ नसावं, गरिबी कसली हे दिसून आहे. प्रत्येक फॅमिलीला प्रत्येकाला वाटत असते, प्रत्येक ती स्वप्न कोणा खरी होत्यात. रात्रीचा दिवस केला तर ज्यांनी फक्त रात्रंदिवस स्वप्न बघते ते स्वप्नच राहते, ते अशा गोष्टी असते. त्यासाठी स्वप्न न बघता डायरेक्ट कल करे सो आब करे तो अभि सुरुवातच कर, म्हणून मी सुरुवात केली. आलो इकडे यूट्यूबवर थोडी मेहनत, कष्टावर थोडी मेहनत, बाहेरचं थोडंफार खाय, असं करून चालू आहे माझं. प्रगती लवकर करायची. पांडूला मी सांगितलं की बाबा तू काय माझा जास्त लोड घेऊ नको, तुला कुठल्या गोष्टीचा त्रास पण देणार नाही, तू तुझ्या पद्धतीने तुला सांगतो कमव, भरपूर व्हिडिओ काढ, काय करायचं ते कर, जागा घे, घरदार बांधले, आनंद आहे मला त्यामध्ये, माझा त्रास होणार नाही. तुला 2025 प्रगती करायलाच दिले, कर. माझ्याकडे भरपूर असतं, मी आपण हातभार लावून केलं असतं. माझ्याकडे डोकं आहे, स्क्रिप्ट लिहू शकतो, डायरेक्शन करू शकतो, ड्रेपरी वगैरे, लोकेशन वगैरे काय समजा करू शकतो. पण काय आता वेळ तेवढा नाही माझ्याकडे. मग 1-2-4 महिने तू हँडल कर, परत तर मी आहेच. थोडं माझ्या मागचं जरा दसकाळ जावं असतं. आता आलो शिवटीचं लगीन, जत्रा आली या, आता ह्याचं नियोजन कसं आहे काय मी तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये सांगतो. व्हिडिओ मोठा होतोय, आजपर्यंत जेवढं बोलत आलो तेवढं करून दाखवलेलं आहे, तिथून पुढं पण काय करणार आहे. आणि बघा त्या व्हिडिओमध्ये प्रियंका कशी म्हणते, काय चुकतंय माझं, काय करावं सांगा. चला उशीर झाला, जातो मी ऑफिस.